नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गजानन वडजे, गुरुकृपा आयुर्वेद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतोय। आयुर्वेदाने जीवनाचे 3 उपस्तंभ सांगितले, त्रय उपस्तंभ, आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य। त्यातला आपण 3 उपस्तंभापैकी जो पहिला उपस्तंभ आहे, म्हणजे उपस्तंभ म्हणजे आधार, जीवनाचा जो आधार आहे तो आधार म्हणजे आहार, याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे। आयुर्वेद हा बृहत्त्रय्य आणि लघुत्रय्य अशा 2 प्रकारच्या संहितांमध्ये विभाजित झालेला आहे। त्यातल्या बृहत्त्रय्यमध्ये चरक, सुश्रुत आणि वाग्भट ह्या 3 संहिता येतात। तर त्यामधील 3ही संहितेत वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या अध्यायात आहाराचं महत्त्व कसं आणि किती हे वर्णन केलेलं आहे। त्यातलं थोडक्यात मी तुम्हाला आज तुमच्या समोर मांडणार आहे। तर आचार्य चरकाचार्यांनी चरक संहितेतील सूत्रस्थानामध्ये मात्राशितीय, आत्रेय भद्र काप्पीय अध्याय आणि अन्नपानविधीय, त्यानंतर विविधा शीतपित्तीय अध्याय आणि विमान स्थानातील रसविमान ह्या वेगवेगळ्या अध्यायामध्ये त्यांनी आहाराचं महत्त्व, आहाराचे परिणाम, आहार परिणामकारक घटक आणि ह्या अशा सर्वांचं वर्णन सांगितलेलं आहे। मी त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो। आयुर्वेदाचं मुख्य प्रयोजन आहे स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्यचे विकार प्रशमनम। म्हणजे काय की जे व्यक्ती जे फिट आहेत त्यांचं फिटनेस कायम ठेवणे, स्वस्थ ठेवणे, आजार न होऊ देणे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। आणि जे आजारी झालेले आहेत, ज्यांना व्याधी झालेले आहेत, यांचं विकार प्रशमन, आजारातून मुक्ती करणे हे आयुर्वेदाचं मुख्य प्रयोजन आहे। स्वास्थ्य व्यक्तीचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी काय काय उपाययोजना आहेत, त्यातला मुख्य म्हणजे आहार। तर आपण घेणाऱ्या आहाराची मात्रा किती असावी? त्या आहाराची मात्रा ही केवळ अग्निबलावर अपेक्षित नसून, अग्नी म्हणजे हा बाहेरचा अग्नी नसून तो जाठरा अग्नी म्हणजे देहातील जो जाठरा अग्नी आहे मुख्य आणि धात्वा अग्नी यांच्या बलाच्या अपेक्षितेवर नसून तो गुरु आणि लघु ह्यांच्या मात्रेनुसार पण आहाराची मात्रा सांगितलेली आहे। आहाराचे मुख्य 6 प्रकार सांगितलेले आहेत: भोज्य, भक्ष्य, चर्व्य, लेह्य, पेय आणि चोष्य। हे आहार किती घ्यावा? आपलं जे आमाशय आहे, स्टमक आहे, त्याचे 4 भाग करायचे असतात ढोबळमानाने। अर्धा भाग हा अन्न असलं पाहिजे, 1/4 म्हणजे चतकोर भाग हा पाण्याने असला, पाणी आलं, त्यामध्ये पाणी आहे, ताक आहे, तुमचं लिक्विड जे काय आहेत, वरण असेल, आमटी असेल, ह्या भागामध्ये 1/4 म्हणजे चतकोर भागामध्ये हे सर्व लिक्विड पदार्थ आले पाहिजे। आणि 1 भाग हा आकाश असला पाहिजे, म्हणजे वायू असला पाहिजे। ढोबळमानाने जर तुम्ही सावकाश जेवण, अवकाश याचा अर्थ की थोडासा अवकाश म्हणजे पूर्ण पोटभर न खाता 1/4 भाग रिकामा ठेवून जर तुम्ही आहार सेवन करत असाल, तो आहार आपल्या शरीरामधील सर्व प्रकारे धातू पोषणाचं, बल उत्तम ठेवण्याचं आणि आपल्या सर्व म्हणजे दीर्घायू करण्याचं उत्तम प्रकारे काम करतो। दही, दूध आणि ताक ह्यापासून जी काही पदार्थ तयार होणारे आहेत किंवा यांच्या कॉम्बिनेशननी एकत्र मिळून जे काही तयार करतो आपण, ही नित्य असेवनी म्हणजे दररोज खाण्यासारखे नाहीत। तर आयुर्वेदात पनीराला शब्द किलाट आहे। हा पदार्थ सुद्धा 5000 वर्षापूर्वी प्रचलित असणार आहे, पण तो नित्य सेवनीय नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तो उष्ण कटिबद्ध प्रदेशात खाण्यास योग्य नाही, जो की आपण म्हणजे महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राच्याही खाली गेलो तर आपण साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतामध्ये तो नित्य सेवनीय नाही किंवा तो असेवनीय आहे। मग पनीर खायचं कोणी? तर पनीर हे शीत प्रदेशातील लोकांनी खाण्यास योग्य आहे, ज्यांचा अग्निप्रदीप्त आहे, ज्यांची व्यायामशक्ती चांगली आहे, जो योग्य प्रकारे व्यायाम करतात आणि खाल्लेलं पनीर हे पचवण्याची ज्यांच्या ताकद आहे। पनीर खाण्यास योग्य याचं कारण काय? तर तो पचण्यासाठी अतिशय जड आहे, तो दुधाचा विकार आहे। पनीर हे आपण दुधाला फोडून तयार करतो, तो नॅचरली तयार होणारा पदार्थ नाहीये, त्यावर वेगळी प्रोसेस केल्यानंतर तो आपल्याला मिळतो। म्हणून पनीर हा पचण्यासाठी अतिशय जड आहे। त्यामुळे पनीर खायचं का नाही हा प्रत्येक व्यक्तीने आपल्या अग्निबलाचा म्हणजे पचनशक्तीचा विचार करून त्या पदार्थाचं सेवन करावं। मूग, सैंधव, आवळा काठी किंवा आवळा, त्यानंतर अंतरिक्ष जल म्हणजे पावसाचं जे काही पाणी पावसामध्ये
पडतं ते जर म्हणजे पिण्यासाठी स्टोअर करून ठेवलं तर ते अंतरिक्ष जल नित्य सेवनीय म्हणजे दररोज पिण्यासाठी वापरायला पाहिजे. दूध, तूप, मूग डाळ, मसूर डाळ हे जे आहेत हे नित्य सेवनीय पदार्थामध्ये आहेत. हे पचण्यास लघु आहेत, हे विकार उत्पन्न करत नाहीत. हे काही आपण हा प्रकारचा जर आहार आपण घेत असो तो आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरणारा आहार असतो. हा नित्य सेवनीय पदार्थामधील आहे. दुधामध्येही गोदुग्ध श्रेष्ठ सांगितलेलं आहे. ज्या पदार्थाच्या सेवनाने आपल्या शरीराचे बल, पुष्टी, बुद्धी, मल, मूत्र हे व्यवस्थित कार्यरत असतात अशा आहाराला नित्य सेवनीय म्हणतात. हा आहार कुठलाही विकार उत्पन्न करत नाही. या आहाराने आपल्या आयुष्यमानाची वृद्धी होते. हा उत्तम प्रकारचा आहार सांगितलेला आहे. आयुर्वेदाने आहार सेवनाचे काही नियम सांगितलेले आहेत का? तो आहार कसा असावा याच्याबद्दल आयुर्वेदात वर्णन आलेलं आहे. उष्ण, स्निग्ध, योग्य मात्रेत, योग्य वेळी, योग्य काळी, योग्य ठिकाणी आणि योग्य आसनावरती, अतिविलंब म्हणजे वेळ न लावता, खूप वेळ न लावता, खूप बडबड न करता, न हसता, शांत चित्ताने एका ठिकाणी बसून जो आहार आपण सेवन करतो त्याला आहार विधी विधान असे म्हणतात. याचं वेगवेगळं वर्णन आहे. म्हणजे ह्याचे फायदे काय आहेत? उष्ण आहाराचे फायदे काय आहेत? जर ताजा उष्ण आहार असेल तो पचण्यास लवकर पचला जातो, सुगंधी असतो, मन प्रफुल्लित करणारा असतो आणि घेतलेला आहार हा कुठलाही अपाय करत नाहीये. ताजा जो बनवलेला आहार आहे त्याचीही उष्ण आहाराची फायदे आहेत. स्निग्ध म्हणजे उष्ण वासनीयात म्हणजे उष्ण आहार सेवन करणे. स्निग्ध वासनीयात म्हणजे तो आहार वृक्ष नसायला पाहिजे. त्यामध्ये योग्य प्रमाणात घृताचा वापर असला पाहिजे, योग्य प्रमाणात दुधाचा वापर असला पाहिजे, योग्य प्रमाणात ताकाचा उपयोग असला पाहिजे, योग्य प्रमाणात दह्याचा उपयोग असला पाहिजे. हा जो काही आपण आहार स्निग्ध अंश, योग्य प्रमाणात तेलाचा उपयोग असला पाहिजे. हे जे काही स्निग्ध पदार्थ सांगितले आहेत ते योग्य प्रमाणात असतील त्या स्निग्ध पदार्थांनी अन्नाचं व्यवस्थित पाचन केलं जातं. पचलेला आहार हा म्हणजे सर्व धातूंचं पोषण करून, सर्व धातूंचं प्रसादन कार्य करून तो त्वचेची कांती वाढवतो, डोळ्यांची आरोग्यता राखण्यात मदत करते. अशा सर्व इंद्रियांचं प्रसादन करण्यात हा स्निग्ध आहार मदत करतो. मात्रावद आसनीयात म्हणजे जी काही मात्रा आहे, मात्रा ही दोन प्रकारची असते, राशी मात्रा आणि आहार मात्रा. म्हणजे जो काही घेणारा आहार आहे तो म्हणजे आपली पचन शक्ती किती आहे त्याच्यानुसार जो काही आहार ठरवलेला जातो तो स्वतः ठरवायचा असतो. त्यानुसार जो काही मात्रावत आहार घेतो तो आहार कुठल्याही प्रकारचा अपाय करत नाही. अशा प्रमाणात खाल्लं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपल्या पोटाची म्हणजे आमाशयाची 4 भाग करून जर आपण व्यवस्थित मात्रेत तो आहार घेतला लवकर पचण्यास मदत करतो आणि कुठलाही अपाय करत नाही. सर्व धातूंचं पोषण करण्याला तो अत्यंत उपयुक्त असा ठरतो. जीर्णमाशनीयात म्हणजे आपण अगोदर घेतलेला आहार हा पूर्ण जीर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या आहाराचं सेवन करावं. कारण का? याचं कारण असं आहे की पूर्वीचा आहार जर तो व्यवस्थित पचन झाला नसेल, तो जो काही आहार रस तयार झालेला असतो तो अपक्व असतो आणि अपक्व आहार रसामध्ये जर आपण परत त्यामध्ये आणखी जर आहार घेत असो तो अनेक दोष आणि अनेक व्याधी उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतो. म्हणून जीर्णमाशनीयात, मग जीर्ण हे पूर्वीचं घेतलेला आहार पूर्ण जीर्ण झाला याची लक्षणे काय? तर शरीर लागवता, सर्व अंगाला लागवता प्राप्त होते. हृदय म्हणजे हृदयाच्या ठिकाणी सुद्धा लागवता प्राप्त होते. उद्गार शुद्धी म्हणजे जे काही ढेकर येतो आपल्याला तो ढेकर सुद्धा शुद्ध असतो आणि मलमूत्र विसर्जन व्यवस्थित होतं. ही जी काही जीर्ण अन्नाची लक्षणे आहेत हे झाल्यानंतरच आपण दुसरा आहार सेवन करावा. हा प्रत्येकाने आपण ठरवायचं की आता कधी खायचं आणि काय नाही. वीर्याची आयुर्वेदात 8 प्रकारच्या वीर्याचे वर्णन केले आहे. त्यातला मुख्य म्हणजे शीत आणि उष्ण अशी 8 प्रकारची वेगवेगळी वीर्य आहेत. मुख्य 2 आहेत, शीत आणि उष्ण वीर्य. विरुद्ध जर आहार सेवन करत असो तो असा प्रकारचा आहार अनेक प्रकारचे व्याधी उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सर्व प्रकारचे शेक, फ्रूट शेक जर दुधातून आपण फळं जर दुधाबरोबर घेत असू तर हे वीर्य विरुद्ध आहेत. किंवा दुसरं उदाहरण म्हणजे वेगवेगळे मांसाची पदार्थ जर दुधाच्या वेगवेगळ्या पदार्थाबरोबर बनवत असेल किंवा दह्यामध्ये मॅरिनेशन करत असो हे सुद्धा वीर्य विरुद्ध आयुर्वेदाने सांगितलेलं वीर्य विरुद्ध प्रकारात येणार आहे. आणि दुसरं आहे मांसाशन करणे आणि दुग्धपान करणे किंवा मासे आणि दूध हे जर एकत्र खात असो आपण
हे सुद्धा वीर्य विरुद्ध प्रकारात येतं. किंवा फळ आणि दूध हे जर एकत्र खात असेल किंवा कॉम्बिनेशन आहे, मध आणि तूप जर तुम्ही समप्रमाणात घेतला तर ते विषाचं विष तयार होतं. दुसरी गोष्ट, पोषण जलाबरोबर मध घेणं हे सुद्धा वीर्य विरुद्ध आहे. जर तुम्ही असे काही प्रयोग करत असाल कुठल्याही सांगण्यानुसार, ते आयुर्वेदानुसार मी तर म्हणेल पूर्णतः चुकीचं आहे. अशा प्रकारे जर आपण आहार घेत असू, हा आहार उपायकारक न ठरता अनेक आजार निर्माण करण्यास तो अपायकारक ठरतो. त्याला वीर्य विरुद्ध असे म्हणतात. असा वीर्य विरुद्ध नसलेला आहार सेवन करणे त्यालाच आपण स्वस्थ टिकवण्यासाठी उपयुक्त असलेला आहार असे म्हणतो. हा अभिष्ट स्थान म्हणजे उत्तम ठिकाणी, म्हणजे ती जेवण करण्यासाठी आपण भोजन जिथे सेवन करतो अशा भोजन घेण्यासाठी ज्या ठिकाणी जातो ते ठिकाण अतिशय प्रसन्न असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. अशा ठिकाणी जर बसून आपण जेवण करत असो तर ते योग्य प्रकारे आहार घेतला जातो. पण आता आपण हे कुठलंही काही फॉलो करत नाही. धावपळीच्या जीवनामध्ये जिथे मिळेल तिथे आपण आहार सेवन करतो. हे सर्वतः चुकीचं असेल. नाती द्रुतम अश्नीयात म्हणजे खूप हळूहळू जेवण करणे हे सुद्धा शरीरासाठी अपायकारक ठरू शकतं. मनो अनुकूल भोजनम म्हणजे काय की फार बडबड न करणे, फार न हसणे किंवा प्रसन्न मनाने, चांगल्या मनाने जर तुम्ही आहार सेवन करत असाल तो आहार आपल्या शरीराला पोषक ठरतो. आणि जर मनात चिडचिड असेल, मन आपलं चित्त ठिकाणावर नसेल आणि अशा प्रकारे जर आहार सेवन केला तो आहार आपल्याला अपायकारक ठरण्याची शक्यता जास्त असू शकते. तर नॉर्मली आपण भारतीय बैठक ह्यामध्ये आहाराला म्हणजे सर्व गोष्टीला कार्यकारण भाव आहे की म्हणजे कुठलीही गोष्टी कारणाशिवाय होत नाही. म्हणजे आपण साधारण भोजनाला जरी आपण जेवण करण्यासाठी जरी बसलो तरी आपण अन्नाला रिस्पेक्ट देतो. कारण आणि जर आपण भारतीय बैठकीने जर खाली बसून जेवण करत असू तर त्याचं कारण असं आहे की ते प्रमाणात खाल्लं जातं, अतिमात्रेत खाल्लं जात नाहीये किंवा कमी मात्रेत खाल्लं जात नाही. त्यामुळे ही भारतीय बैठकीत बसून जेवणं, पद्मासनात किंवा सुखासनात बसून जेवणं हे सर्वात श्रेष्ठ असेल. त्यानंतर पिष्टमय पदार्थाचा आयुर्वेदात वर्णन आलेलं आहे काय तर आलेलं आहे. मैद्याचं वर्णन केलेलं आहे, अनेक पदार्थाचं आहे. पण ही पदार्थ नित्य सेवनीय नाही आहेत. ही अशी पदार्थ जर आपण आहारामध्ये घेत असू तर आपलं ते वजन वाढवतात. वजन वाढल्यानंतर आपल्याला डायबिटीस होण्याची शक्यता असते, ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते, PCODची शक्यता असते, मासिक स्त्राव म्हणजे कमी अधिक प्रमाणात होण्याची शक्यता उद्भवू शकते. अशा अनेक आजार जी काही उत्पन्न होतात ही आपल्या आहारामधनच उत्पन्न होणारी आजार आहेत. जो काही आपण घास घेतो तो खरं तर 32 वेळेस चावला पाहिजे. त्या आहाराचं तोंडामध्येच पूर्ण पाचन म्हणजे रसामध्ये रूपांतर झालं पाहिजे. कारण आहाराचं पूर्ण जर तोंडामध्ये व्यवस्थित चर्वण करत असू आणि त्याचं जर पाचन व्यवस्थित झालं तर आहार हा मात्रावत घेतला जातो आणि कुठलेही अजीर्णाचे आजार आपल्याला त्यापासून उत्पन्न होत नाहीत. किंवा वजन कमी करण्यासाठी हे सुद्धा अत्यंत उपयुक्त असलेलं, अनेक आजारांना कमी करण्यासाठी 32 वेळा चावून खाणं अत्यंत गरजेचं आहे. आहार म्हणजे भोजन कधी करायला पाहिजे, आयडियली किती वेळेस करायला पाहिजे. एक भोजी योगी, 2 वेळा जेवण करणारा उपभोगी आणि 3 वेळा जेवण करणारा हा रोगी, सर्वसामान्य नियम आहे. मग आहाराचे पण प्रकार आहेत, सात्विक, राजसिक आणि तामसिक. हे वेगवेगळ्या आहारानुसार. मग याचं वर्णन कसं आहे, याचं वर्णन आयुर्वेद शास्त्रामध्ये सुद्धा आहे आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा याचं वर्णन आलं आहे. पण हा आहार, सात्विक आहार कोणी सेवन करायचा, राजसिक आहार कोणी सेवन करायचा आणि तामसिक आहार कोणी सेवन करायचा, हा प्रत्येक व्यक्तीच्या कार्यानुसार ठरलेला आहार आहे. त्या व्यक्तीच्या कामानुसार जर तो आहार व्यवस्थित सेवन केला तर ती कार्य सुरळीतपणे पार पाडली जातात. अदरवाईज जर तुम्ही सात्विक काम करणाऱ्या व्यक्तीने जर राजसिक किंवा तामसिक आहार सेवन केला तर त्या ठिकाणी ती कामं व्यवस्थित होणार नाहीत. किंवा रजोगुणी व्यक्तीने जर सात्विक आहार किंवा तामसिक केला तर त्याची कामं होणार नाहीत. अशा प्रकारे प्रत्येकाने आपल्या म्हणजे कामाच्या पद्धतीनुसार जर आहार सेवन केला तर त्या कार्याला उपयुक्त ठरणारा तो तसा आहार असू शकतो. साधारणतः आयडियली जर विचार केला तर आपला अग्नी हा म्हणजे जाठर अग्नी हा सकाळी सूर्योदयाबरोबर संदुक्षित होतो म्हणजे प्रफुल्लित होतो आणि सूर्यास्त झाल्यानंतर तो शांत व्हायला सुरुवात होते. तर आपल्या जेवणाचा म्हणजे भोजनाचा काळ सकाळी 7 ते 9च्या आत जर घेतला
तर तो अत्यंत रुचकर, पचनास उपयुक्त आणि सर्व स्वास्थ्यकर ठरतो. आणि आहार जेवण कसं करायचं, बऱ्याच वेळेस असं होतं की जेवण करते वेळेस पाणी पिलंच जात नाही, किंवा जेवण झाल्यावरती पाणी पिलं जातं, किंवा जेवणाच्या अगोदर पाणी पिलं जातं. ह्या सर्व पद्धती चुकीच्या आहेत. जर जेवणाच्या मध्ये 2 घासामध्ये एक घोट पाणी घेतलात तर ते घेतलेला आहार रुचकर होतो आणि पचण्यासाठी लघु होतो आणि व्यवस्थित, म्हणजे जे काही मी तुम्हाला मगाशी सांगितलंय की आपल्या आमाशयाचे 4 भाग करावेत, त्या पद्धतीनेच तो आहार आपण घेतला तर अत्यंत उपयुक्त ठरतो. जर ज्यांचं जाठराग्नी जर उत्तम असेल तर अशा व्यक्तींनी दिवसातनं 3 वेळेस जेवणासाठी काही हरकत नाही. पण ज्यांना सकाळ, दुपार, संध्याकाळ घेऊन जर जेवण करून जर त्रास होत असेल भोजन घेऊन, तर अशा व्यक्तींनी आपल्या आहाराची मात्रा आपण स्वतः ठरवायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे सूर्य अस्तानंतर जेवण हे शक्यतो टाळावं. जेवणाची जास्तीत जास्त वेळ ही 7:30 असली पाहिजे. त्याच्यानंतर जेवण पूर्णतः वर्ज्य करावं. कुठलेही भोज्य, पेय, लेह्य, भक्ष्य पदार्थ कुठल्याही पदार्थाचं सेवन करू नये. रात्रीचं जेवण हे सर्व आजारांना आमंत्रण देण्यासाठी आपण तयारी करतोय. गॅस्ट्रोइंटेस्टायनल रिफ्लेक्स डिसीजेस म्हणजे असे काही आहेत की जी आम्लपित्त, हायपर ॲसिडिटी करणारे, म्हणजे बऱ्याच कालानंतर ही जर तुम्ही दुपारी जेवण करून झोपलात तर तुमचे अनेक आजार यापासून उत्पन्न, मुख्यतः हायपर ॲसिडिटी होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण ते आहे. आणि लेट नाईट डिनर, जर रात्री तुम्ही उशिरा जेवण केलं आणि खूप प्रमाणात जेवण केलात, हे जेवण तुम्हाला अनेक प्रकारच्या पोटाचे विकार होण्यास कारणीभूत ठरतं. अजीर्ण तर होतंच, हायपर ॲसिडिटी होतं, आम्लपित्त होतं. आणि जर कंटिन्यू सतत जर हायपर ॲसिडिटी राहत असेल तर तुम्हाला गॅस्ट्रिक अल्सर होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यानंतर डिओडिनल अल्सर होण्याचे चान्सेस असतात. अशा प्रकारचे जर काही आजार तुम्हाला टाळायचे असतील तर जेवण हे योग्य वेळी, सूर्यास्तापूर्वी आणि दिवसा जेवण करून झोपू नये. म्हणजे दिवास्वाप नसावी. ती दिवास्वाप पण सांगितली ती फक्त ग्रीष्म आणि शरद ऋतूत, पण ते पण भोजन वर्ज्य. मग प्रश्न येतो की रात्री जॉब करणाऱ्या व्यक्तींनी काय करावं. आयुर्वेदाने असं सांगितलं की रात्री जागरण झाले त्याच्या अर्धी झोप ही सकाळी असली पाहिजे, पण ती उपाशीपोटी असली पाहिजे. ती सकाळी जेवण करून झोपायचं नाही. तुम्ही गेल्यावरती ड्युटीवरनं ती पहिली झोपा, म्हणजे रात्री जेवढं जागरण झाले त्याच्या अर्ध, 8 तास झाला असेल तर 4 तास झोपा, 5 तास झोपा. उठल्यानंतर तुम्ही मग तुमच्या जे काही दिनक्रम आहे तो सुरू करा आणि परत दिवसा झोपू नका, असा नियम आयुर्वेदाने सांगितलेला आहे. तो जर तंतोतंतपणे तुम्हाला फॉलो करता आला तर तुम्ही कुठल्याही शिफ्टमध्ये काम करत असाल तर शक्यतो आजार होणारच नाहीत किंवा आजाराला आपण टाळू शकतो. दुसरा विषय फिशर्स आहेत, पाईल्स आहेत आणि फिशुला आहे. मग जर तुमच्या आहारामध्ये सतत वृक्ष पदार्थ येत असतील, ते बेकरी प्रोडक्ट असतील, चिवडा असेल, फरसाण असेल, किंवा स्नेहांश कमी असेल म्हणजे तुपाचा वापर नसेल, अशा प्रकारची जर पदार्थ तुम्ही, किंवा चहा बिस्किट असेल, खारी असेल, टोस्ट असेल, असे पदार्थ जर तुमच्या आहारामध्ये नित्यता येत असतील, हे जे काही आहार तुम्ही घेणार आहात पित्तदृष्टी करतं, आगडीमांद्य करतं, क्षुधामांद्य करतं आणि याचा दुष्परिणाम म्हणून तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतं. आणि कॉन्स्टिपेशन झाल्यानंतर जे काही दुर्गामी म्हणजे लॉंग टर्म दिसून येणारे दुष्परिणाम म्हणजे फिशर्स आहेत, फिशुला आहे आणि पाईल्स असतील, ती ब्लिडिंग पाईल्स असतील किंवा नॉन ब्लिडिंग पाईल्स असतील, आणि या अशा प्रकारचे अनोरेक्टल डिसीजेससाठी कारणीभूत ठरणारा जो काही तो म्हणजे आहार आहे. मग आहार घ्यायचा कसा, तर षड्रसात्मक आहार असला पाहिजे. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हा सर्वांनी सेवन करायला पाहिजे. बऱ्याच वेळेस असं होतं की काही जणाला काही भाज्या आवडतच नाहीत, काही जण हे फक्त डाळीच खातात, काही जण हे ठरलेल्याच भाजीपाल्या खातात किंवा ठरलेच फळभाज्या खातात. असं न करता त्या ऋतूनुसार ती फळभाज्या किंवा पालेभाज्या किंवा त्या डाळी असतील, अशा प्रकारे जर तुम्ही षड्रसात्मक आहार आणि त्याबरोबर स्नेहांश, घृत असेल, दूध असेल, तूप असेल, दही असेल, ताक असेल, अशा प्रकारचा जर आहार तुम्ही आहार म्हणजे नित्य सेवनामध्ये असेल ऋतू, तो आहार स्वस्थकर ठरू शकतो, तुमचा फिटनेस राखण्यास मदत करू शकतो. जर कोणाला साध्या आजारापासून दूरदर आजारापर्यंत, कॅन्सर असेल, लिव्हर डिसीज असेल, किडनी डिसीज असतील, अशा डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल, स्किन वेगवेगळे त्वचेचे आजार आहेत, सोरायसिस असेल, अशा आजारांबद्दल सल्ला हवा असेल, आहाराबद्दल सल्ला हवा असेल, चिकित्सा उपक्रम हवा असेल, यासाठी गुरुकृपा आयुर्वेद सर्वतोपरीने आपल्यासाठी
तत्पर आहे आणि या व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.